हे बघा किती सुंदर असे अनारसे झालेले आहे आपले। याचीच रेसिपी आज आपण बघणार आहोत, तर चला बघूया। नमस्कार मैत्रिणींनो, मी रुपाली, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला अनारशांची रेसिपी दाखवणार आहे। अगदी 100% अजिबात फसणार नाही, चुकणार नाही किंवा तेलामध्ये विरघळणार सुद्धा नाही। अगदी परफेक्ट प्रमाणात मी तुम्हाला अनारशाची रेसिपी दाखवणार आहे, अगदी पीठ बनवण्यापासून तर शेवटपर्यंत, तळेपर्यंत। तर चला बघूया। आपण अनारसे बनवण्यासाठी मैत्रिणींनो, हे बघा 2 वाट्या मी हे तांदूळ घेतलेले आहे। मी कुपनचेच तांदूळ वापरत आहे आणि तुम्ही दुसरे पण वापरू शकता, पण ज्याचा भात चिकट होतो ते तांदूळ आपल्याला बिलकुल वापरायचे नाही आहे अनारस्यासाठी। आता हे 2 वाटी मी तांदूळ घेतलेले आहे, ते आपल्याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे। त्याच्यातली जी घाण असते, थोडंफार माती वगैरे काही असते घाण, सगळी निघून जायला पाहिजे, म्हणून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आपल्याला तांदूळ। मी 3 पाण्याने तांदूळ धुवून घेतलेले आहे स्वच्छ। आता यात आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। आपले तांदूळ बुडतील एवढं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे। अगदी एवढं तरी वर पाहिजे पाणी, एवढे टाकून घ्यायचं आहे। आणि हे आता आपल्याला झाकून ठेवायचं आहे। आपल्याला हे तांदूळ 3 दिवस भिजू द्यायचे आहे, पण आपल्याला याचं पाणी रोज बदलायचं आहे। आता मी हे ठेवून देते। दुसरा दिवस आहे मैत्रिणींनो, हे बघा थोडेसे बुडबुडे आलेले आहे आपल्या तांदळाला। आता आपण आज हे पाणी बदलून घेणार आहोत। हे बघा पहिलं पाणी काढून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे दुसरं पाणी टाकायचं आहे आणि एक पाण्याने आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। परत दुसऱ्या दिवशी धुवून घेतलेले आहे मैत्रिणींनो मी। आता यात आपल्याला परत पाणी टाकून ठेवायचं आहे आणि मी आता तुम्हाला हे तिसऱ्या दिवशी दाखवणार आहे परत। हे बघा मैत्रिणींनो, आज तांदळाचा तिसरा दिवस आहे। बघू शकता तुम्ही, बुडबुडे आलेले आहे, आपले तांदूळ छान भिजायला लागलेले आहेत। आता हे पाणी आपल्याला आज पण बदलून घ्यायचं आहे। 3 पाण्याने धुतले मैत्रिणींनो। आता यात परत आपण पाणी टाकून ठेवायचं आहे। आजच्या दिवस आपल्याला ठेवायचं आहे परत झाकून। हे बघा आपल्या तांदळाला आज 4था दिवस आहे। बघू शकतात किती छान बुडबुडे आलेले आहेत, आपले छान तांदूळ छान मुरून गेलेले आहेत। आता आपण यातलं पाणी काढून 2-3 पाण्याने स्वच्छ मी धुवून घेणार आहे। एकदम आंबूस वास सुटायला लागलेला आहे तांदळाला, म्हणजे आपले तांदूळ छान भिजले गेलेले आहेत। हे बघा छान मी तांदूळ धुवून 3 ते 4 पाण्याने आणि व्यवस्थित असे नितरून घेतलेले आहे। आपल्याला यातलं पाणी पूर्ण नितरून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला याला फडक्यावर सुकायला टाकायचं आहे, पण पूर्ण पाणी नितरू द्यायचं आहे आपल्याला याला। आता हे बघा अर्धा तास छान नितरू दिलेले आहे आपण। आता आपल्याला हे वाळायला टाकायचे आहे, घरातच वाळायला टाकायचे आहे छान अगदी। हे बघा आपले घरात तांदूळ मी सुकून घेतलेले आहे। असे 1-1.5 तास सुकून घ्यायचे आहे, थोडे आपल्याला हाताला लागले पाहिजे तसे। आता हे आपण याचं बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये। आता याचं मी छान पीठ करून घेते। मिक्सरमधून केल्यावर हे असं चाळणीने गाळून घ्यायचं आहे आपल्याला। सगळं पीठ दळून घेते मैत्रिणींनो, मग तुम्हाला दाखवते मी। हे बघा मैत्रिणींनो, आपण पीठ करून घेतलेलं आहे तांदळाचं व्यवस्थित अगदी। आपण हे 2 वाट्या तांदूळ घेतलेले होते, तर आता आपल्याला त्याला प्रमाण गुळाचं, हे बघा आपल्याला 2 वाट्या गुळ नाही घ्यायचा आहे, हा 1 वाटी गुळ आहे। गुळ छान किसून घ्यायचा आहे। 1 वाटी आणि हे बघा पाऊण वाटी, हा म्हणजे 1.25-2 वाटी आपल्याला गुळाचा वापर करायचा आहे। 2 वाट्या आपलं पीठ तांदूळ होते आणि हे व्यवस्थित आता हे असं मिक्स करायचं आहे। पीठ आणि गुळ सोडत राहायचं आहे। गुळ मिक्स करून घेतलेला आहे सगळा। आता आपण परत हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत सगळं पीठ। हे बघा मिक्सरमधून फिरून घेतलं की याला छान अशी बाइंडिंग येते। आता हे सगळं करून घेते मिक्सरमधून। हे बघा मैत्रिणींनो, मिक्सरमधून आपण छान हे बारीक करून घेतलं होतं पीठ। आता याचे गोळे होतात छान। हे बघा असे गोळे आपल्याला सगळ्या पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहे आता। आणि एखादा बंद असा एकदम पॅक डबा घ्यायचा आहे, त्यामध्ये हे गोळे करून करून आपल्याला असे ठेवून द्यायचे आहे। हे बघा असे ठेवून द्यायचे आहे। हे आपल्याला 3 दिवस ठेवून द्यायचे आहे। बघा सगळ्या पिठाचे गोळे करून घेतलेले आहे मी आता पॅक झाकण लावून घ्यायचं आहे आणि हे 3 दिवसांसाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे।
दिवस झालेले आहे आपल्या पिठाला, बघू शकतात तुम्ही. मी एक गोळा काढलेला आहे आणि हा दुसरा गोळा काढत आहे मी. आता आपल्याला लागेल तेवढं आपण काढून घ्यायचं आहे पीठ आणि मग अनारसे करायला घ्यायचे आहेत. बघा मी एवढं पीठ घेत आहे. आता काही काही गूळ कसा असतो की तो आवळून येत नाही, म्हणून पीठ पातळ होत नाही, तर घाबरायचं काही काम नाही. तर असं आपलं पीठ आपलं मोडून घ्यायचं. काही काही वेळेस गुळाचा पण प्रॉब्लेम असतो. आपण जे प्रमाण घेतलेलं आहे ते अगदी बरोबर घेतलेलं आहे, पण कधी कधी नाही होतं असं. आपण पिठाचं पीठ पातळ नाही होत, त्यामुळे आपण काही घाबरायचं कारण नाही. पिठाचं सगळं व्यवस्थित मोडून घ्यायचं आहे आपली गोळा आणि अगदी थोडंसं आपल्याला यात दूध असं शिंपडायचं आहे आणि याचा आपल्याला गोळा तयार करायचा आहे. खूप दूध टाकायचं नाही आहे, अगदी नावाला अगदी 1 ते 2 चमचे आपल्याला दुधाचा वापर करायचा आहे, खूप करायचा नाही आहे, नाही तर पीठ परत पातळ होऊ शकतं. त्यामुळे हे बघा मी आता छान असा गोळा भिजवून घेते. हे बघा आपला गोळा छान तयार झालेला आहे. मी 2 चमचे मी दूध वापरलेलं आहे. आपला गोळा छान तयार झालेला आहे. आता आपण अनारसे करायला घेऊयात. अनारसे तळण्यासाठी मी इथं तेल ठेवून घेतलेलं आहे. तुम्ही तुपाचा पण वापर करू शकतात. मी तेलाचा वापर करत आहे आणि मीडियम गॅस ठेवलेला आहे. मी असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे. खूप मोठे अनारसे मी बनवणार नाही आहे, अगदी नाजूक असे आकारात बनवणार आहे मी. असे गोळे करून घ्यायचे आहे आपल्याला. इथं मी अशी तिळी पसरून घेतलेली आहे. तुम्ही खसखस पण वापरू शकतात. हे बघा या प्रकारे असं तिळीवर ठेवायचं आहे आपल्याला आणि असं बोटाच्या साह्याने आपल्याला असं लांब लांब करत जायचं आहे आपल्याला अनारसा. अगदी सोपी प्रोसेस आहे. अनारसे बनवणं म्हणजे खूप अवघड वाटतं बायांना, पण अवघड काहीच नाही आहे. हे बघा आपलं तयार झालेला आहे अनारसा. तेल आपलं मीडियम फ्लेमवर आपलं तापलेलं आहे. आपली जी तिळीची बाजू आहे ती आपण वर ठेवलेली आहे आणि अनारसा सोडलेला आहे. हे बघा मैत्रिणींनो, मी 3 अनारसे सोडून घेतलेला आहे. आपल्याला अनारसाला अजिबात हलवायचं नाही आहे. आपला हा जो अनारसा आहे आपण पहिला टाकला होता तो आपल्याला होत आलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे दोघं होत आहेत. आपल्याला अनारशाला बिलकुल हलवायचं नाही आहे. थोडासा लालसर होईपर्यंत तो बरोबर होऊन जातो आपोआप. आपला अनारसा तयार झालेला आहे एक. आता आपण दुसरा बी बघून घेऊया. बघा दुसरा पण तयार झालेला आहे. आता हे बघा मैत्रिणींनो, आपले अनारसे रेडी झालेले आहे. एकदम परफेक्ट असे बनतात, तुटत नाही किंवा तेलात तुम्ही बघितलं अजिबात विरघळत नाही का काही नाही. एकदम परफेक्ट तुम्हाला सगळं प्रमाण आणि सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे. तर नक्की ट्राय करा माझ्या पद्धतीने अनारशीची रेसिपी. माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि मला सपोर्ट करा. धन्यवाद.